प्रशासनाच्या सन्मान्य मुख्याध्यापिका सौ कळमकर मॅडम, नंतर माझे सहकारी शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, 7 वर्षापूर्वी तुम्ही या शाळेमध्ये आला असाल, बरोबर आहे? किती झालेलं 7 वर्षापूर्वी? बरोबर आहे. आणि मी जेव्हा हात खाली करा, जेव्हा मी या शाळेमध्ये आलो तेव्हा 3रीचा वर्ग माझ्याकडे देण्यात आला होता. त्यावेळेस माझ्या वर्ग कोण होतं? म्हणजे तुम्हाला मी आठवतोय ना? हात खाली करा. हे मी का सांगितलं तुम्हाला की आपण जेव्हा प्राथमिक वर्गामध्ये असतो तेव्हा जी आपल्या शिक्षकांची छाप आपल्या मनावर पडते ती छाप आपल्या आयुष्यभर लक्षात राहते. कॉलेजच्या पण पडते, पण ती छाप थोडीशी पुसट असते, लक्षात ठेवा. लक्षात आलं तुमच्या? दुसरं म्हणजे 7 वर्षापूर्वी तुम्ही शाळेमध्ये आलात आणि या शाळेच्या अंगणामध्ये बागडलात, या ग्राउंडमध्ये तुम्ही जेवण केलं, त्या ठिकाणी तुम्ही खेळलात, अभ्यास केला, डान्स केले, या ठिकाणी सगळ्यांना सगळं आठवत असेल. आठवतंय? आज तुम्ही ही शाळा सोडून जातात, पण ह्या खूप गोड आणि काही कडू आठवणी तुमच्या मनामध्ये असतील या शाळेबद्दलच्या. त्या आठवणी तुम्ही तुमच्या आयुष्यभर जपायच्या आहेत. आणि किंबहुना ह्या आठवणी त्या स्मरणाच्या बाहेर कुणाचे जात नसतात. अगदी माझ्या लहानपणच्या 7वीच्या ज्या आठवणी आहेत त्या सुद्धा माझ्या अजून ताज्या आहेत आणि तुमच्या ह्या आजचा दिवस देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे, हे लक्षात ठेवा. आता हे झालं ह्या शाळेपर्यंतचं, ठीक आहे. ह्या शाळेमधून तुम्ही आता 8वीमध्ये जाणार, काही ठिकाणी दुसऱ्या शाळेमध्ये जाल किंवा आपल्या वरच्या शाळेमध्ये तुम्ही जाल, बरोबर आहे की? तुम्हाला महत्वाचं सांगायचं ह्या ठिकाणी हे आहे, एक पालकत्वाच्या नात्यानं, म्हणजेच मी तुमचा पालक आहे असं समजून मला तुम्हाला सांगायचंय. बघा, आता तुमचं हे जे वय आहे, आम्ही बघतोय तुम्ही छान छान नटून आलात, छान छान कपडे घालून आलात. तुम्हाला असं वाटतंय की कोणतरी माझ्याकडे बघावं, कोणतरी माझा फोटो काढावा, प्रत्येकाला वाटतंय. याचं कारण माहिती आहे तुम्हाला काय? याचं कारण आहे निसर्ग. याचं कारण काय? केमिस्ट्री. हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये हे वाटणं साहजिकच आहे. नाविन्याची ओढ असते, आस असते, तुम्ही तरुण आहात, हे तुम्हाला सगळं जग नवीन झाल्यासारखं वाटतंय, तुम्हाला पंख फुटलेले असं वाटायला लागतंय, बरोबर आहे की नाही? तुमच्या अंगामध्ये खूप जोश, तारुण्य आहे, बरोबर आहे. आता याच्या पलीकडचा काही जो भाग असतो तो भाग मला तुम्हाला सांगायचा आहे. आता आपण टेक्नॉसॉमी युगामध्ये प्रवेश करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपल्यासोबत येते. मोबाईल सगळ्यांच्या हातामध्ये असतो, बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि याचं अवेअरनेस तुम्हाला जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्ही म्हणजे यशस्वी होऊ शकणार नाही. आता जो काळ आहे तसा बा, आता सगळा टेक्नॉलॉजीचा काळ आहे. आता जो काळ आहे टेक्नॉलॉजीचा काळ आहे. टेक्नॉलॉजी शिकून घ्या, टेक्नॉलॉजी बद्दल माहिती करून घ्या, टेक्नॉलॉजीच्या गैरप्रकारांना बळी पडू नका. मी तुम्हाला नीट सांगतोय, समजून घ्या. समजलं नाही तरी शब्द लक्षात ठेवा, त्या शब्दांचे अर्थ घरी जाऊन लक्षात घ्या. टेक्नॉलॉजी खूप डेंजर असते, लक्षात ठेवा. कारण ती जशी चांगल्या गोष्टीसाठी आहे तशी वाईट गोष्टींसाठी टेक्नॉलॉजी वापरली जाते. काही फिशर्स लोक असतात ते तुम्हाला अडकवण्यासाठी फिशिंग करतात, तुम्हाला अडकवण्यासाठी काही गोष्टी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सेंड करतात, एखादी लिंक करतात. तुम्हाला असं वाटतं की छान छान लिंक आहे, आपल्याला छान छान फोटो पाहायला मिळतील, काहीतरी बघायला मिळेल. याच्याबद्दल तुम्ही अवेअरनेस घ्या. आता जग खूप डेंजर झालेलं आहे, कुणीतरी तुमच्या मागावर आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला मी का सांगतोय? एक बाप म्हणून, कारण माझ्या मुली माझा मुलगा हा तुमच्याच वयाचा आहे. आता हे सगळं नवीन जग आहे, ह्या नवीन जगाच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये ओव्हरकम कसं करायचं, त्याच्यामधून आपण बाहेर कसं पडायचं याचं ज्ञान मिळवा. आणि जरी तुम्हाला आत्ता ते करता येत नसेल तरी माझे शब्द लक्षात ठेवा. टेक्नॉलॉजी खूप डेंजर आहे. क्रमांक 1, त्याच्यावर आपले विजय मिळवायचा आहे, त्याच्यामध्ये गुरफटायचं नाहीये. का गुरफटायचं नाहीये? कारण तुम्हाला 10वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. डॉक्टर, इंजिनियर हे सगळं व्हायचं आहे. तुम्ही आता जर मोबाईलच्या रील्सच्या, कारण मी बघत होतो मगाशी, हरकत नाही, तुमचं वय आहे, तुम्ही ते करताय. फक्त तुम्हाला अवेअर करण्याचं काम या ठिकाणी करतोय. सगळ्यांच्या लक्षात राहील. माझा फक्त एवढा एक संदेश आहे तरुणांना की महत्वाचं, मुलं निर्व्यसनी राहा. मुलं व्यायाम करा, देशावर, आपल्या आईवर, मातृभूमीवर प्रेम करा. हे मी दरवर्षी दर 7वीच्या प्रत्येक बॅचला सांगत असतो. तुम्ही मोबाईलमध्ये गुरफटू नका. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी करा. मोबाईलमध्ये फक्त YouTube असं आहे की ते सगळ्यात चांगलं आहे आणि ज्याचा वापर ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. फेसबुक नाही किंवा बाकी नाही. महत्वाचं लक्षात राहील.
युट्यूब हे एकच आहे, ते पण गुगलचं प्रोडक्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सुद्धा वाईट गोष्टी आहेत, नाही असं नाही. फक्त आपल्याला जे पाहिजे ते मिळवायचं ज्ञान, ते फक्त युट्यूबमधून तुम्हाला तेवढं मिळवा, मोबाईल बंद करा. आलं लक्षात? त्या एखाद्या ज्ञानासंदर्भात तुम्ही डीपली जा, हे तुम्ही करा. मुली फॅशन करा, सगळं करा. टेक्नॉलॉजी माइंडमध्ये तुमच्या सगळ्या घुसवा, म्हणजे टेक्नॉलॉजी लक्षात घ्या. त्याचा चुकीचा वापर करू नका, कारण इथून पुढं या गोष्टी होतील, तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतात. अवेअरनेस तुमचा ठेवा आणि नॉलेज मिळवा की काय घडू शकतं. कधी तुम्ही लोकमत पेपरमध्ये बघितला की तरुण मुलींना कसं फसवलं जातं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. तुम्ही समजून घ्या. आता जर तुम्हाला समजलं नाही तर शब्द लक्षात ठेवा. 2 वर्षानंतर तुम्हाला ते शब्द नीट लक्षात येतील की खर्डे सर आपल्याला त्यावेळेस सांगत होते ते बरोबर होतं बरं का. किती जणांना हे लक्षात राहील माझं म्हणून बोलणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हात खाली करा, आपल्या देशावर प्रेम करा. जो आपल्या देशावर प्रेम करतो तो आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या कशा पद्धतीने घडतील, चांगले चांगले राज्यकर्ते कसे घेऊन आणता येतील, स्वच्छता कशी राहील, कोणी आजारी कसे पडणार नाही, एखादी आपत्ती आली तर त्याला आपण काय करायचं, पाकिस्तानने आक्रमण केलं तर काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये असल्या पाहिजेत. मोबाईल नकोय. मोबाईलचा वापर फक्त नॉलेज मिळवण्यासाठी करा. किती जणांच्या लक्षात राहील? सगळ्यांच्या राहील? ठीक आहे, ठीक आहे. एवढे मला थोडं बोलायचं होतं, थोडं मी बोललोय. धन्यवाद.